Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see three examples on the topic short-term capital gain. In the previous lecture, we started with this particular topic, and in that previous lecture, we have seen the meaning of capital asset. After that, we have studied the meaning of capital gain, different types of capital gain, and after that we have seen two examples on the computation of short term capital gain. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा नवीन टॉपिक चालू केलेला आहे आणि या लेक्चरमध्ये आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो याचे आपण दोन एक्झाम्पल्स हे प्रीवियस लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकवरील तीन एक्झाम्पल्स पाहणार आहोत की शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. बिफोर स्टार्टिंग द एक्झाम्पल्स फॉर रिव्हिजन पर्पज लेट्स सी व्हॉट इज द मीनिंग ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. आपला जो टॉपिक आहे टॉपिकचं नाव आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे असेट विकून झालेला फायदा, बरोबर. परंतु त्यासाठी पहिल्यांदा शॉर्ट टर्म कॅपिटल असेट म्हणजे काय हे आपल्याला पाहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ओके, एखादी कॅपिटल असेट आहे, ती कॅपिटल असेट शॉर्ट टर्म कधी होते तर त्यासाठी नियम काय पहा. शॉर्ट टर्म कॅपिटल असेट रेफर्स टू ए कॅपिटल असेट हेल्ड बाय असेसी फॉर लेस दॅन 3 years बिफोर द सेल. एखादी असेट तुम्ही विकण्यापूर्वी जर ती तुमच्याकडे 3 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी असेल, म्हणजे खरेदी केली, एखादी असेट परचेस केली आणि परचेस केल्यानंतर 3 वर्षाच्या अगोदरच तुम्ही जर ती असेट विकली, सेल केली, तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. ओके, द मीनिंग ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल असेट इज व्हेरी सिम्पल. मीनिंग काय पहा. इफ एनी असेट इज परचेस्ड अँड आफ्टर परचेसिंग द असेट इफ इट इज सोल्ड बिफोर 3 years फ्रॉम द डेट ऑफ परचेस. खरेदी केल्यापासून पुढे 3 वर्षाच्या अगोदरच असेट खरेदी केली आणि 3 वर्ष होण्याच्या पूर्वीच जर तुम्ही ती असेट विकली तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. त्यासाठी नियम एवढाच आहे, 3 वर्षाच्या अगोदर एखादी असेट खरेदी केल्यापासून 3 वर्षाच्या अगोदर जर तुम्ही ती असेट विकली तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं त्याला म्हटलं जातं. ओके, हा नियम 3 वर्षाचा आहे. परंतु हा जो 3 वर्षाचा नियम आहे, 3 वर्ष म्हणजेच किती, 36 महिने. एका वर्षामध्ये 12 महिने असतात, त्यामुळे 3 वर्षाचे झाले 36 महिने. नॉर्मली सर्व असेटसाठी नियम हा 3 वर्षाचाच आहे, परंतु तो नियम 3 वर्षाच्या ऐवजी 2 वर्षाचा पण होतो. तो कशासाठी बघा. धिस क्रायटेरिया ऑफ 36 months हॅज बीन रिड्युस्ड टू 24 months दॅट इज 2 years इन केस ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी लाईक लँड, बिल्डिंग अँड हाऊस प्रॉपर्टी. ओके, ज्या इमूव्हेबल प्रॉपर्टीज आहेत त्यांनी सांगितलं आहे इमूव्हेबल. प्रश्न येतो आता इमूव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे काय, तर ज्या प्रॉपर्टीज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाहीत, इकडे तिकडे ट्रान्सफर करता येत नाहीत, जसं की एखादी लँड जमीन, बरोबर, एखादी बिल्डिंग, ओके, एखादा हाऊस, हे आपण ज्या ठिकाणी ते आहे त्याच ठिकाणी ते राहतं, ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही. इट इज कॉल्ड एज अ इमूव्हेबल प्रॉपर्टी. इमूव्हेबल प्रॉपर्टी मीन्स ए प्रॉपर्टी विच कॅनॉट बी मूव्ड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ओके, इट इज इमूव्हेबल प्रॉपर्टी. अँड फॉर इमूव्हेबल प्रॉपर्टीज like land, building and house, this criteria of 36 months has been reduced to 24 months that is 2 years. हा क्रायटेरिया घरासाठी, एखादं घर असेल, एखादी बिल्डिंग असेल किंवा एखादी जमीन असेल, याच्यासाठी हा जो 3 वर्षाचा क्रायटेरिया आहे तो 3 वर्षावरून तो 2 वर्षावरती आणलेला आहे. म्हणजेच काय, एखादं घर तुम्ही खरेदी केलं आणि खरेदी केल्यानंतर 2 वर्षाच्या अगोदरच तुम्ही ते विकलं, 2 वर्षाच्या अगोदर विकलं तर ते शॉर्ट टर्म झालं, 2 वर्षानंतर विकलं तर ते लाँग टर्म झालं. हा त्याचा बेसिक अर्थ आहे. ओके, एखादे घर असेल, हाऊस प्रॉपर्टी असेल किंवा एखादी बिल्डिंग असेल, एखादी जागा असेल, लँड असेल, हे शॉर्ट टर्म कधी होते तर 24 महिने म्हणजेच 2 वर्ष. 2 वर्षाच्या अगोदर जर तुम्ही ते विकलं तर ते शॉर्ट टर्म
आणि 2 वर्ष झाल्यानंतर विकलं तर ते लाँग टर्म होतं. आपल्याला इथं बघायचं आहे की एखादी जमीन आहे, एखादं घर आहे, एखादी बिल्डिंग आहे. ओके, ह्या शॉर्ट टर्म कधी होतात तर इफ एनी बिल्डिंग or house or land is sold before 24 months before 2 years from the date of purchase. एखादी जागा खरेदी केल्यानंतर 2 वर्षाच्या अगोदर जर तुम्ही ती विकली तर त्या जागेला, त्या घराला, त्या बिल्डिंगला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. नॉर्मली एखादी असेट शॉर्ट टर्म होण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी आहे, परंतु ज्या इममुव्हेबल प्रॉपर्टीज आहेत जसं की लँड, बिल्डिंग आणि हाऊस याच्यासाठी 3 वर्षाचा क्रायटेरिया हा कमी करून 2 वर्ष केलेला आहे. 2 वर्षाच्या अगोदर जर तुम्ही ते विकलं तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. हा 2 वर्षाचा क्रायटेरिया आहे इममुव्हेबल प्रॉपर्टीसाठी. आता हा 2 वर्षाचा क्रायटेरिया 1 वर्षाचा पण होतो. तो काय बघा, धिस क्रायटेरिया ऑफ 36 months हॅज बीन रिड्युस्ड टू 12 months. 12 months म्हणजे 1 year इन केस ऑफ शेअर्स ऑफ अ कंपनी. कंपनीचे शेअर्स असतील, एखाद्या व्यक्तीनं कंपनीमध्ये शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल तर त्याच्यासाठी 3 वर्षाचा क्रायटेरिया जो आहे तो 3 वर्षाच्या ऐवजी फक्त तो 1 वर्षाचाच होतो. म्हणजे काय, शेअर्स खरेदी केले आणि खरेदी केल्यानंतर 1 वर्षाच्या अगोदर जर ते विकले तर ते शॉर्ट टर्म होतात आणि 1 वर्षानंतर विकले तर ते लाँग टर्म होतात. हा त्याचा साधा सिंपल अर्थ. ओके, शॉर्ट टर्म कधी होतात, शेअरसाठी नियम आहे 1 वर्षाचा. इफ द शेअर्स आर सोल्ड बिफोर 1 year फ्रॉम द डेट ऑफ परचेस. शेअर्स खरेदी केल्यापासून 1 वर्षाच्या आत आपण शेअर्स खरेदी केले आणि त्यानंतर 1 वर्षाच्या अगोदरच जर ते शेअर्स विकले 1 वर्षा अगोदर तर ते शॉर्ट टर्म, आणि 1 वर्ष झाल्यानंतर समजा विकले असतील तर ते लाँग टर्म होतात. त्यामुळे 1 वर्ष कशासाठी नियम आहे, एकतर शेअर्ससाठी, त्यानंतर युनिट्स ऑफ UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे युनिट्स असतील, म्युच्युअल फंडामधली इन्व्हेस्टमेंट असेल किंवा डिबेंचर्स असतील, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील की ज्या स्टॉक एक्सचेंजवरती रजिस्टर्ड आहेत, ह्या ज्या काही सिक्युरिटीज आहेत याच्यासाठी शॉर्ट टर्म कॅपिटल असेटसाठी नियम हा 1 वर्षाचा आहे. या सिक्युरिटीज, मग ते शेअर्स असो, डिबेंचर्स असो, म्युच्युअल फंडाचे युनिट्स असो, हे जर आपण खरेदी केल्यापासून 1 वर्षाच्या अगोदर जर विकले तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. त्यामुळे नॉर्मली शॉर्ट टर्म कॅपिटल असेटसाठी नियम हा 3 वर्षांचा आहे. एखादी कॅपिटल असेट खरेदी केल्यापासून 3 वर्षाच्या अगोदर जर विकली तर ती शॉर्ट टर्म होते. नॉर्मली इफ एनी असेट इज सोल्ड बिफोर 3 years फ्रॉम द डेट ऑफ परचेस. खरेदी केल्यापासून एखादी असेट खरेदी केल्यापासून 3 वर्षाच्या अगोदर जर ती विकली तर ती शॉर्ट टर्म असेट अशी त्याला म्हटलं जातं. फक्त हा 3 वर्षाचा क्रायटेरिया जो आहे तो 2 वर्ष पण केलेला आहे, पण तो कशासाठी, इममुव्हेबल प्रॉपर्टीसाठी तो 2 वर्षाचा केला आहे. आणि 1 वर्षाचा क्रायटेरिया कशासाठी केला आहे, शेअर्स असतील, म्युच्युअल फंडाचे युनिट्स असतील, डिबेंचर्स असतील किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील, याच्यासाठी तो क्रायटेरिया हा 1 वर्षाचा केलेला आहे. दिस इज द बेसिक मिनिंग ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. नाव हिअर वी आर गोइंग टू सी हाऊ द शॉर्ट टर्म कॅपिटल गेन इज कॅल्क्युलेटेड. फर्स्ट वी विल सी व्हॉट इज शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ओके, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय, तर एखादी शॉर्ट टर्म असेट आपण विकली आणि असेट विकून जो काय फायदा होतो त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. बघा, एनी प्रॉफिट फ्रॉम ट्रान्सफर दॅट इज सेल ऑफ अ शॉर्ट टर्म कॅपिटल असेट इज कॉल्ड ॲज अ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. एखादी शॉर्ट टर्म असेट आहे, शॉर्ट टर्म कॅपिटल असेट आहे, ती असेट विकून जो काय आपल्याला प्रॉफिट म्हणजेच गेन होतो त्या फायद्याला, त्या गेनला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. मग हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जो आहे तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो, व्हॉट इज द फॉर्मॅट, हिअर इज द फॉर्मॅट ऑफ कॉम्प्युटिंग द शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्मॅट आहे. सुरुवातीला आपल्याला 3 कॉलम्स तयार करावे लागतात. वी हॅव टू प्रिपेअर 3 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज अँड थर्ड कॉलम इज ऑल्सो अमाऊंट इन रुपीज. हे 3 कॉलम्स आपल्याला तयार करावे लागतात. सुरुवात कशापासून करायची असते, सुरुवात करायची असते सेल्स कन्सिडरेशनपासून. त्याला आपण सेल्स कन्सिडरेशन म्हणू शकतो किंवा फुल व्हॅल्यू ऑफ कन्सिडरेशन.
म्हणजे आपण असेट किती रुपयाला विकली, सेल कितीला केली, ती सेल्स कन्सिडरेशनची अमाऊंट घ्यायची आउटर कॉलमला. आपण असेट किती रुपयाला विकली ती अमाऊंट घ्यायची, जी एक्झाम्पलमध्ये दिलेलीच असते. त्यातून एक ओळ जागा सोडून खाली म्हणायचं हेडिंग लेस. त्यातून एकूण 3 गोष्टी लेस करायच्या. पहिलं म्हणजे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, आणि ती अमाऊंट घ्यायची फर्स्ट कॉलमला. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे काय? ॲक्विजिशन म्हणजे खरेदी. आपण असेट किती रुपयाला खरेदी केलेली आहे, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, इट शुड बी रेकॉर्डेड इन द फर्स्ट कॉलम. ती पहिल्या कॉलममध्ये रेकॉर्ड करायची, दिस इज फर्स्ट. सेकंड घ्यायची कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. आपण जर त्या असेटला काही इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च केला असेल, दुरुस्तीसाठी इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च केला असेल, तो खर्च घ्यायचा फर्स्ट कॉलममध्ये, दिस इज कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. आणि थर्ड घ्यायचं ट्रान्सफर एक्सपेन्सेस, असेट विकण्यासाठी आलेला खर्च, तो फर्स्ट कॉलममध्ये घ्यायचा. आणि ह्या तिन्हींची बेरीज घ्यायची आउटर कॉलमला. सुरुवातीला पहिल्यांदा सेल्स बाहेर घेतलेले आहेत, त्यातून ही अमाऊंट लेस केली. जर हे आपलं उत्तर जे आहे ते जर प्लस आलं तर तो आपला फायदा असतो, त्याला नाव द्यायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. इफ द आन्सर इज पॉझिटिव्ह देन इट इज टर्म्ड ॲज अ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. असेट विकून जर आपल्याला फायदा झाला असेल, शेवटचं उत्तर जर प्लस आलं असेल तर त्याला फायदा म्हणतो आपण, त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. अँड इफ धिस आन्सर इज निगेटिव्ह देन धिस आन्सर इज टर्म्ड ॲज अ शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस. Okay, this is the format pro forma for calculating the short term capital gain. Now we will see the examples. In the previous lecture we have seen 2 examples. Now in this particular lecture we are going to study 3 examples. This is example number 3. Read the example carefully. काय सांगितले पहा. Mr. Rajesh purchased a capital asset for rupees 10 lakhs in the year 2018-19. पहिल्याच वाक्यामध्ये सांगितलं आहे मिस्टर राजेश नावाचा व्यक्ती आहे, त्यानं कॅपिटल असेट खरेदी केली. किती रुपयाला खरेदी केली? 10 लाखाला. असेट खरेदी केली म्हणजे हे झालं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. खरेदी करणे, परचेस करणे यालाच ॲक्विजिशन असं म्हटलं जातं. ही झाली खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. असेट खरेदी कितीला केली? 10 लाखाला. कधी खरेदी केली? 2018-19मध्ये. 18-19ला असेट खरेदी केली. पुढे सांगितलं आहे ही स्पेंट रुपीज 50,000 इन द सेम इयर फॉर इट्स इम्प्रूव्हमेंट. ज्या वर्षी ती असेट खरेदी केली त्या वर्षी 50,000 खर्च केला. कशासाठी? इम्प्रूव्हमेंटसाठी. त्या असेटच्या सुधारणेसाठी 50,000 एवढा खर्च केलेला आहे. पुढे सांगितलं आहे धिस असेट इज सोल्ड फॉर रुपीज 12 लाख इन द प्रिव्हियस इयर 19-20. ही असेट आपण सेल केली. किती रुपयाला विकली? 12 लाखाला. कोणत्या वर्षी विकली? 19-20मध्ये आपण असेट विकली 12 लाखाला. आणि पुढे सांगतात ही इन्कर्ड रुपीज 5,000 फॉर सेलिंग द असेट. असेट विकण्यासाठी किती खर्च आला? तर 5,000 रुपये एवढा खर्च आलेला आहे. आणि पुढे सांगितलं आहे कॅल्क्युलेट शॉर्ट टर्म कॅपिटल गेन फॉर असेसमेंट इयर 2021. 2020-21 या असेसमेंट इयरसाठी आपल्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा कॅल्क्युलेट करायचा आहे. आता शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करण्यापूर्वी सर्वात पहिल्यांदा व्यक्तीचं नाव काय आहे? मिस्टर राजेश. सुरुवातीला याचं व्यक्तीचं नाव मिस्टर राजेश. ऑन द सेकंड लाईन आपण काय कॅल्क्युलेट करतो आहे? शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. सो ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन कॉम्प्युटेशन ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. अँड ऑन द थर्ड लाईन कोणत्या असेसमेंट इयरसाठी हे कॅल्क्युलेशन करतो आहे? फॉर असेसमेंट इयर 2021. Okay, so before starting to calculate short term capital gain we have to mention these 3 points. First we have to mention the name of the person. व्यक्तीचं नाव काय आहे? मिस्टर राजेश. सेकंड लाईनला मेन्शन करायचं आपण काय कॅल्क्युलेट करतोय? शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. On the second line we should mention computation of short term capital gain, and on the third line we should mention for which assessment year we are calculating the short term capital gain. आपण कोणत्या असेसमेंट इयरसाठी कॅल्क्युलेशन करतोय? फॉर असेसमेंट इयर 2021. ओके, आफ्टर मेन्शनिंग these 3 points we have to prepare 3 columns. First column is titled as particulars, second column is titled as amount in rupees, and third column is also titled as amount in rupees. And we just have to prepare these 3 columns for half page of the notebook. नोटबुकच्या फक्त हाफ पेज आपल्याला 3 कॉलम्स ड्रॉ करावे लागतात. आता फॉर्मॅटप्रमाणे इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं? सुरुवातीला घ्यायचं सेल्स कन्सिडरेशन. बघा आपल्या एक्झाम्पलमध्ये आपण आपली जी असेट आहे
ती ॲसेट किती रुपयाला सेल केलेली आहे, ॲसेट किती रुपयाला विकले, ॲसेट इज सोल्ड फॉर ₹12 lakhs, 12 लाखाला ॲसेट विकली म्हणून सुरुवातीला घ्यायचं सेल्स कन्सिडरेशन, अमाऊंट बाहेरच्या कॉलममध्ये 12 लाख रुपये, बरोबर. आता त्यामधून 3 गोष्टी लेस करायच्या असतात म्हणून खाली हेडिंग दिलं लेस. आता एक्झाम्पल सॉल्व करण्यापूर्वी आपल्याला कळालं पाहिजे की ही जी ॲसेट आहे वेदर इट इज शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट और वेदर इट इज लॉंग टर्म ओके. बघा एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, ॲसेट जे आहे ॲसेट इज परचेस्ड इन द इयर 18-19. ॲसेट आपण कधी खरेदी केली आहे, 18-19ला ॲसेट खरेदी केलेली आहे आणि ती विकली आहे कधी, 19-20ला, म्हणजे पुढच्याच वर्षी. विदिन 1 year वी हॅव सोल्ड द ॲसेट. ओके, खरेदी केली 18-19ला आणि विकली कधी, 19-20ला. सो ॲसेट इज ट्रान्सफर्ड बिफोर 1 year और विदिन 1 year. ओके, त्यामुळे जी ॲसेट आपण 3 वर्षाच्या अगोदर विकतो, खरेदी केल्यापासून 3 वर्षाच्या अगोदरच विकतो, त्या ॲसेटला शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट असं म्हटलं जातं. म्हणूनच आपल्याला सांगितलं आहे कॅल्क्युलेट शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ओके, आपल्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करा म्हटलं, त्यामुळं हे कॅल्क्युलेशन पाहण्याची गरज नव्हती. फक्त आपल्याला कळालं पाहिजे आपण ॲसेट परचेस केली 18-19मध्ये आणि ती ॲसेट आपण सेल केली 19-20मध्ये, त्यामुळे 1 वर्षामध्येच ॲसेट विकली, म्हणजेच 3 वर्षाच्या अगोदर ॲसेट विकली, त्यामुळे त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट असं म्हटलं जाईल. ॲसेट आपण कितीला विकले, 12 लाखाला. ती आपण अमाऊंट घेतली, ॲसेट इज सोल्ड फॉर ₹12 lakhs. आता या 12 लाखामधून खाली हेडिंग द्यायचं लेस. काय काय लेस करतो आपण, एक म्हणजे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आता कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे काय, खरेदी किंमत. आपण ॲसेट किती रुपयाला खरेदी केलेली, 10 लाखाला, ती अमाऊंट आहे ते शिकायची 10 लाख रुपये, ही एक. त्यानंतर सेकंड घ्यायचं कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, ॲसेटच्या सुधारणेसाठी केलेला खर्च. बघा इथं सांगितले इम्प्रूव्हमेंटसाठी किती खर्च केलेला, 50,000 रुपये, तो आहे तसा घेतला 50,000 रुपये. दिस इज सेकंड. आणि थर्ड घ्यायचं असतं ट्रान्सफर एक्सपेन्सेस. ट्रान्सफर एक्सपेन्सेस, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रान्सफर एक्सपेन्सेस. ट्रान्सफर एक्सपेन्सेस मीन्स एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर सेलिंग द ॲसेट. एखादी ॲसेट विकण्यासाठी जो काय खर्च होतो आणि तो जर खर्च ओनरला करावा लागला, ओके, ज्याच्या ॲसेट मालकीचे आहे त्याला जर खर्च करावा लागला तर तो खर्च हा इथं मेन्शन केला जातो. आपल्या एक्झाम्पलमध्ये ट्रान्सफर एक्सपेन्सेस काय दिलेत का पहा. एक्झाम्पलच्या लास्ट सेंटेन्समध्ये सांगितलं आहे ही इनकर्ड ₹5,000 फॉर सेलिंग द ॲसेट. ॲसेट विकण्यासाठी 5,000 खर्च आला, तो आहे तसा घेतला 5,000 रुपये. आणि नंतर या तिन्हींची बेरीज केली, 10 लाखाची ॲसेट, 50,000 इम्प्रूव्हमेंटचा खर्च आणि 5,000 रुपये ट्रान्सफरचा खर्च, अशा ॲसेटचा एकूण किंमत किती झाली, 10,55,000. 10,55,000ची ॲसेट 12 लाखाला आपण विकले, जादा किमतीला विकले, म्हणजे साहजिक आपल्याला फायदा झाला. फायदा किती झाला तर 12 लाखामधून हे 10,55,000 काय करायचे आहेत, लेस करायचे. लेस करून वजाबाकी आली 1,45,000. उत्तर आपलं प्लस आले, म्हणजे हा फायदा आहे, त्याला नाव द्यायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ओके, इफ द आन्सर इज पॉझिटिव्ह देन इट इज टर्म्ड ॲज शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ओके, दिस इज एक्झाम्पल ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. हे बेसिक एक्झाम्पल आहे. यामध्ये आपण एखादी ॲसेट विकली असेल तर त्या ॲसेटचा प्रॉफिट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे. दिस इज एक्झाम्पल नंबर 3. नाव हिअर वी विल सी द अनदर एक्झाम्पल. ओके, दीज आर द बेसिक एक्झाम्पल्स and on the basis of these examples we can easily calculate the short term capital gain when we will be given certain exemptions in the example. ही बेसिक एक्झाम्पल सुरुवातीला का पाहिजे आहेत का तर ही बेसिक एक्झाम्पल आपल्याला क्लिअरली समजली तर आपण जे ॲडव्हान्स प्रॉब्लेम्स आहेत या टॉपिकवरील ज्यामध्ये आपल्याला एक्झम्पशन्स दिले जातात ते आपल्याला सहजपणे कॅल्क्युलेट करता येऊ शकतात. त्यासाठी आता हे एक्झाम्पल पहा. दिस इज एक्झाम्पल नंबर 4. काय सांगितलं आहे बघा. मिस्टर मनप्रीत सिंग हे व्यक्तीचं नाव आहे. परचेस्ड अ मशिनरी ऑन 1 ऑक्टोबर 2018. आपल्याला तारीख दिली आहे, ॲसेट कधी खरेदी केली, 1 ऑक्टोबर 2018ला हे ॲसेट परचेस केल्याची तारीख आहे. किती रुपयाला ॲसेट परचेस केली आहे, फॉर ₹3 लाख. ॲसेट परचेस केलेली आहे 3 लाखाला. आता 3 लाख ही अमाऊंट आहे. 3 लाखाला ॲसेट खरेदी केली, परचेस केली, म्हणजे ही परचेस प्राईस आहे. परचेस प्राईसलाच इन्कम टॅक्समध्ये कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन असं म्हटलं जातं. आपण ॲसेट किती रुपयाला खरेदी केली, 3 लाखाला. ही जी खरेदी किंमत आहे त्यालाच कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन असं म्हटलं जातं. ही एक अमाऊंट. पुढे सांगितलं आहे ही स्पेंट ₹20,000 ऑन 1 नोव्हेंबर 2018 फॉर इट्स इम्प्रूव्हमेंट.
असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी किती खर्च केला आहे आपण? 20,000 रुपये. आपण ज्या वेळेला एक्झाम्पल सॉल्व करतो त्यावेळेला आपल्याला इम्प्रूव्हमेंटचा खर्च लागतो. असेटच्या इम्प्रूव्हमेंटचा खर्च आहे 20,000 रुपये. पुढे सांगितलं आहे द असेट इज सोल्ड फॉर ₹3,10,000 इन द प्रिव्हियस इयर 19-20. ही जी असेट आहे ती आपण विकली, सेल केली. कधी विकली? 19-20ला आपण ही असेट विकलेली आहे. आता बघा, आपण असेट खरेदी केलेली 1/10/2018ला. आता हे 18 म्हणजे कोणतं वर्ष आहे बघा? 1/10/2018 म्हणजे हे वर्ष असणार आहे 18-19. बरोबर, हे वर्ष कोणतं असणार आहे? 18-19. 18-19ला आपण असेट परचेस केली आणि तीच असेट 19-20ला विकली. 18-19मध्ये खरेदी केली, 2018-19-20मध्ये 18-19मध्ये परचेस केली आणि विकली कधी? तर त्यांनी सांगितले 19-20. 19-20 पुढच्याच वर्षी ती असेट विकली. म्हणजे 1 वर्षामध्येच खरेदी केली 18-19ला आणि 19-20ला आपण ती विकली. म्हणजेच आपण 1 वर्ष झालं की पुढच्या वर्षी लगेच ती असेट विकलेली आहे. नियम काय सांगतो? इफ एनी असेट इज सोल्ड बिफोर 3 years फ्रॉम द डेट ऑफ परचेस देन इट इज टर्म्ड ॲज अ शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. जर एखादी असेट खरेदी केल्यापासून 3 वर्षाच्या अगोदर ती विकली तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. या एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की असेट 2018 म्हणजेच 18-19मध्ये खरेदी केलेली आहे, 18-19मध्ये. आणि पुढे सांगितलं आहे ही असेट आपण 19-20मध्ये विकली, 19-20ला सेल केली. म्हणजे ज्या वर्षी खरेदी केली त्याच्या पुढच्या वर्षी विकली. म्हणजे 1 वर्षानंच लगेच असेट विकलेली आहे. त्यामुळे ही असेट झाली शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. कारण 3 वर्षाच्या अगोदर असेट विकली असेल तर त्याला शॉर्ट टर्म असेट असं म्हटलं जातं. त्यामुळे ही शॉर्ट टर्म असेट आहे. आणि असेट विकले कितीला? असेट विकली आहे 3,10,000ला असेट विकलेली आहे. पुढे सांगितलं आहे ही इन्कर्ड ₹1,000 फॉर सेलिंग द असेट. असेट विकण्यासाठी खर्च किती आला? तो आलेला आहे 1,000 रुपये. आणि पुढे सांगतात कॅल्क्युलेट शॉर्ट टर्म कॅपिटल गेन फॉर असेसमेंट इयर 2021. 2020-21 या वर्षासाठी आपल्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा कॅल्क्युलेट करायचा आहे. आता कॅल्क्युलेशन करण्यापूर्वी पहिल्यांदा व्यक्तीचं नाव काय आहे? मिस्टर मनप्रीत सिंग. सुरुवातीला ते नाव लिहायचं मिस्टर मनप्रीत सिंग. सेकंड लाईनला आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचं. सो ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन कॉम्प्युटेशन ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. दिस इज सेकंड पॉईंट. आफ्टर दॅट हे इन्कम गेन कोणत्या वर्षासाठी? फॉर असेसमेंट इयर 2021. इट शुड बी रेकॉर्डेड ऑन द थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 2021. Okay, so before starting to calculate the short term capital gain we have to mention these 3 points. First we have to mention name of person whose income we are calculating. This is first. Secondly we have to mention that we are computing the short term capital gain, and on the third line we have to mention for assessment year 2020-21. Okay, and after mentioning these 3 points we have to prepare 3 columns. First column is particulars, second column is amount in rupees, and third column is amount in rupees. These 3 columns we have to prepare, and we have to prepare these 3 columns for half page of the notebook. नोटबुकच्या फक्त हाफ पेज हे आपल्याला कॉलम्स प्रिपेअर करावे लागतात. शॉर्ट टर्म गेन कशा कॅल्क्युलेट केला जातो? तर सुरुवातीला आपण घ्यायचं असतं सेल्स कन्सिडरेशन. म्हणजे आपण असेट किती रुपयाला विकली? बघा एक्झाम्पलमध्ये इथं सांगितलं आहे द असेट इज सोल्ड फॉर ₹3,10,000. बरोबर, 3,10,000ला असेट विकली. ती अमाऊंट घ्यायची आउटर कॉलममध्ये सेल्स कन्सिडरेशन. त्याखाली हेडिंग द्यायचं लेस. ह्या सेल्समधून 3 गोष्टी लेस करायच्या असतात. एक म्हणजे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे काय? खरेदी किंमत. आपण ही असेट किती रुपयाला खरेदी केलेले? बघा सुरुवातीला सांगितले परचेस्ड मशिनरी फॉर ₹3 लाख. 3 लाखाला खरेदी केली होती. म्हणजे ही झाली कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती? 3 लाख रुपये. हे झालं एक. त्यानंतर सेकंड घ्यायचं असतं कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंटचा खर्च बघा किती आहे? असेटसाठी इम्प्रूव्हमेंटला खर्च किती केला? इथे सांगितलं बघा, त्याला आपण सर्कल केलेला आहे. इम्प्रूव्हमेंटचा खर्च आहे 20,000 रुपये. तो आहे तसं घेतला इम्प्रूव्हमेंटचा खर्च 20,000 रुपये. आणि तिसरा पॉईंट घ्यायचा असतो ट्रान्सफर एक्सपेन्सेस. असेट विकण्यासाठी किती खर्च आला? शेवटी दिला बघा ही इन्कर्ड 1,000 फॉर सेलिंग द असेट. असेट विकण्याचा खर्च आहे 1,000. तो आहे तसा घ्यायचा 1,000. ह्या तिन्हींची बेरीज बाहेर घेतली ती कितीला आली? 3,21,000. म्हणजे ही झाली असेटची किंमत. असेटची कॉस्ट 3,21,000ची असेट आपण विकली कितीला? 3,10,000ला विकले. म्हणजे कमी किमतीला विकले. कमी किमतीला विकले म्हणजे आपल्याला लॉस झाला.
ओके, वजाबाकी कशी येईल बघा, 3,10,000तून हे लेस करायचे, बरोबर, लेस करायचे 3,21,000, वजाबाकी -11,000 आली, त्याला नाव द्यायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आता हा जरी लॉस असला, तुम्ही मायनसमध्ये लिहिला आहे त्यामुळे तो ॲटोमॅटिकली लॉस आहे असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही जर तो मायनस चिन्ह लिहिलं नाही, तर मायनस साईन जर तिथं दिलं नसेल तर मात्र आपल्याला त्याला नाव देताना इथं शॉर्ट टर्म कॅपिटल गेनच्या ऐवजी शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस म्हटलं तरी चालतं. ओके, जर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणलं तर -11,000 लिहायचे, हा मायनस आहे, किंवा त्याला दुसरा पर्याय खाली लिहायचं शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस. ओके, शॉर्ट टर्म कॅपिटल गेनच्या ऐवजी फक्त लॉस लिहायचा आणि अमाऊंट घ्यायची आहे तसे फक्त 11,000. लॉस असेल तर तिथं पुन्हा मायनस चिन्ह लिहिण्याची गरज नाही, किंवा आहे तसं उत्तर जरी तुम्ही लिहिलं -11,000, ॲटोमॅटिकली तो लॉसच आहे. ओके, सो दिस इज another example. Now this is one another example on this particular topic. This is example number 5. This is in this particular example we are given the information of 3 assets owned by a particular person. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 3 वेगवेगळ्या असेट्स दिलेले आहेत आणि या असेटसाठी आपल्याला जो नियम आहे की 3 वर्षापेक्षा कमी असेल तर शॉर्ट टर्म कॅपिटल असेट, इममुव्हेबल प्रॉपर्टीसाठी 2 वर्षाचा नियम आहे. हा नियम आपल्याला या ठिकाणी वापरावा लागणार आहे. बघा काय मग एक्झाम्पल, दिस इज एक्झाम्पल नंबर 5. काय बघा, एक्झाम्पलमध्ये सांगितलं मिस्टर विवेक प्रोव्हाइड्स यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. म्हणजे आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती कोणत्या व्यक्तीची आहे, मिस्टर विवेक नावाचा व्यक्ती आहे त्याची इन्फॉर्मेशन आहे. काय पहा, पहिला कॉलम आहे पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम आहे मशिनरी, थर्ड कॉलम आहे बिल्डिंग अँड फोर्थ कॉलम इज गोल्ड. म्हणजे आपल्याला एकूण 3 ॲसेट दिलेले आहेत. पहिली ॲसेट मशिनरी आहे, दुसरी बिल्डिंग आहे आणि तिसरी गोल्ड आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे ठरवलं पाहिजे की मशिनरीज, एखादी मशिनरी असेल, बिल्डिंग असेल किंवा गोल्ड असेल, हे शॉर्ट टर्म कधी होतं आणि लाँग टर्म कधी होतं. सर्व असेटसाठी नियम काय, 3 वर्षपेक्षा कमी कालावधी असेल तर शॉर्ट टर्म, बरोबर. मशिनरीसाठी 3 वर्ष, गोल्डसाठी 3 वर्ष, 3 वर्षापेक्षा कमी कालावधी असेल तर शॉर्ट टर्म, बरोबर. आणि बिल्डिंग ही इममुव्हेबल प्रॉपर्टी आहे, त्यासाठी नियम आहे 2 वर्षाचा. बघा आपण मगाशी नियम पाहिलेला होता. नियम काय होता बघा, तर बाकीच्या सर्व ज्या असेट्स आहेत त्या असेट्स आपण जर 3 वर्षाच्या अगोदर विकल्या तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हणतात. 3 वर्ष, फक्त हा 3 वर्षाचा नियम इममुव्हेबल प्रॉपर्टी लँडसाठी किती केलेला आहे तर तो 2 वर्षाचा केलेला आहे. ओके, 3 वर्ष सर्व असेटसाठी, फक्त ज्या इममुव्हेबल प्रॉपर्टीज आहेत जसं लँड, बिल्डिंग आणि हाऊस त्यांच्यासाठी तो नियम आहे 2 वर्षाचा. तो नियम इथं आपल्याला वापरावा लागेल. बघा एक्झाम्पलमध्ये यासाठी इथे लिहिलेलं मशिनरीला 3 वर्षाचा नियम, बिल्डिंगला 2 वर्ष आणि गोल्डला 3 वर्ष. बघा आता काय सांगितलं आहे, पहिल्यांदा सांगितलं आहे डेट ऑफ परचेस. आपण असेट कधी खरेदी केली, बघा काय सांगितलं आहे, डेट ऑफ परचेस. मशिनरी खरेदी केली 1/11/18ला, 1/11/18, बरोबर. आणि ही विकली कधी बघा, असेट सोल्ड ऑन, असेट विकली कधी 1/5/19ला. म्हणजे 18ला खरेदी केली, 19ला विकली, म्हणजे पुढच्याच वर्षी लगेच विकलेले. किती दिवसांनी बघा, 1/11/18ला खरेदी केली म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आणि पुढचे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल, म्हणजे जवळपास फक्त 6 ते 7 महिने, म्हणजे एका वर्षाच्या आतच विकलेली आहे, त्यामुळे ही झाली शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. तसंच पुढचे बघा, बिल्डिंग परचेस केली 1/6/18 आणि विकली किती 1/12/19, म्हणजे जवळपास 1.5 वर्षांनीच विकली, 2 वर्षाच्या अगोदर विकली, त्यामुळे त्याला म्हणायचं शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. तसंच गोल्ड पण आहे, 1/1/18ला खरेदी केलं आणि 31/3/20ला विकलं. आता 1/1/18 ते 31/3/20 मध्ये किती वर्ष येतात बघा, 2018 पूर्ण, 19 पूर्ण आणि 20 मधले 3 महिने, म्हणजे 2.25 वर्ष. 2.25 वर्ष म्हणजे 3 वर्षाच्या अगोदरच विकलेलं आहे, त्यामुळे ती सुद्धा झालं शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. शॉर्ट टर्म कॅपिटल असेट म्हणजे काय, तर इफ एनी कॅपिटल असेट इज सोल्ड बिफोर 3 years फ्रॉम द डेट ऑफ परचेस. असेट खरेदी केल्यापासून 3 वर्षाच्या अगोदर जर ती असेट विकली तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं, बरोबर. ह्या तिन्ही असेट 3 वर्षाच्या अगोदर विकलेल्या आहेत. बिल्डिंगसाठी नियम 3 वर्षाच्या ऐवजी 2 वर्षाचा आहे आणि बिल्डिंगसुद्धा 2 वर्षाच्या अगोदरच विकलेली आहे, त्यामुळे ऑल दीज 3 असेट्स आर टर्म्ड ॲज अ शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. ह्या तिन्हीसुद्धा शॉर्ट टर्म असेटच आहेत. बघा माहिती काय काय सांगितले, पहिल्यांदा सांगितले डेट ऑफ परचेस, असेट कधी खरेदी केली 1/11/18
बिल्डिंग खरेदी केली 1/6/18 आणि गोल्ड खरेदी केलं आहे 1/1/18ला, बरोबर. हे डेट ऑफ परचेस. त्यानंतर सांगितले कॉस्ट ऑफ परचेस. आपण ॲसेट किती रुपयाला खरेदी केल्या. मशिनरी खरेदी केली आहे 5 लाखाला, बिल्डिंग खरेदी केली 7 लाखाला आणि गोल्ड खरेदी केलं 3 लाखाला. ही झाली परचेस प्राईस. परचेस प्राईस म्हणजेच कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आपण एखादी ॲसेट किती रुपयाला खरेदी केली त्याला आपण परचेस प्राईस म्हणतो, त्यालाच इन्कम टॅक्समध्ये कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन असं म्हटलं जातं. ही झाली कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. पुढे सांगितले डेट ऑफ इम्प्रूव्हमेंट. आपण त्या ॲसेटवरती इम्प्रूव्हमेंट कधी केलं, सुधारणा कधी केली. मशिनरीची इम्प्रूव्हमेंट केली 1 नोव्हेंबर 18, बिल्डिंगवर इम्प्रूव्हमेंट केली 1 ऑगस्ट 18 आणि गोल्डवरती इम्प्रूव्हमेंट केली 1/1/19. ही इम्प्रूव्हमेंटची तारीख आहे. पुढे सांगितलं आहे कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च किती केला बघा. मशिनरीसाठी खर्च केला 50,000, बिल्डिंगसाठी खर्च केला 60,000 आणि गोल्डसाठी खर्च किती केला 50,000 रुपये. एवढा इम्प्रूव्हमेंटचा खर्च आहे. आपण इन्कम टॅक्समध्ये त्याला कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट असं म्हणतो, ते दिलेलं आहे. पुढे सांगितलं आहे ॲसेट सोल्ड ऑन. ॲसेट कधी विकली. मशिनरी विकली 1 मे 19ला, बिल्डिंग इज सोल्ड ऑन 1 ऑक्टोबर 19 अँड गोल्ड इज सोल्ड ऑन 31 मार्च 2020. हे ॲसेट कधी विकले त्या डेट्स दिलेल्या आहेत. पुढे सांगितलं आहे ॲसेट सोल्ड फॉर रुपीज. ॲसेट किती रुपयाला विकली. मशिनरी इज सोल्ड फॉर रुपीज 6 lakhs, बिल्डिंग इज सोल्ड फॉर रुपीज 8 lakhs अँड गोल्ड इज सोल्ड फॉर रुपीज 3,60,000. ज्या ॲसेट्स आहेत त्या ॲसेट्स आपण किती रुपयाला विकल्या. विकल्या म्हणजेच सेल्सचं कन्सिडरेशन. इट इज गिवन इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल अँड ॲट द एंड वी आर गिवन द सेलिंग एक्सपेन्सेस. व्हॉट इज सेलिंग एक्सपेन्सेस. सेलिंग एक्सपेन्सेस मीन्स ट्रान्सफर एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर सेलिंग द ॲसेट. एखादी ॲसेट विकण्यासाठी जो खर्च येतो त्याला ट्रान्सफर एक्सपेन्सेस किंवा सेलिंग एक्सपेन्सेस म्हणतात. बघा, मशिनरी विकण्यासाठी खर्च आला 5,000, बिल्डिंग विकण्यासाठी खर्च आला 10,000 आणि गोल्ड विकण्यासाठी खर्च किती आला तर 2% ऑफ सेल्स. आपले सेल्स किती आहेत बघा, त्याच्यावरती दिलेले सेल्स आहेत. गोल्ड विकलं 3,60,000ला, त्याच्या 2%, 3,60,000च्या 2% म्हणजे खर्च किती आला सांगा 7,200 रुपये. हा झाला सेलिंग एक्सपेन्सेस गोल्डचा, बरोबर. आणि शेवटी सांगितले कॉम्प्यूट शॉर्ट टर्म कॅपिटल गेन फॉर असेसमेंट इयर 2021. ह्या तिन्ही ॲसेट्सचा आपण ॲसेट ज्या विकलेल्या आहेत त्याचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा फाइंड आउट करायचा आहे. आता 3 ॲसेट्स वेगवेगळ्या आहेत त्यामुळे कॅल्क्युलेशन आपण सेपरेट करूया. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव काय मिस्टर विवेक, म्हणून सुरुवातीला नाव लिहायचं मिस्टर विवेक. सेकंड लाईनला आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करतो आहे. सो ऑन द सेकंड लाईन कॉम्प्युटेशन ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हे सेकंड लाईनला मेन्शन करायचं. आणि पहिली ॲसेट कोणती आपण विचारात घेतो आहे. फर्स्ट ॲसेट इज मशिनरी. सो इन टू ब्रॅकेट आपण लिहिलं मशिनरी. आपण आत्ता मशिनरी या ॲसेटचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करत आहोत. अँड ऑन द थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर, किती असेसमेंट इयर सांगितले 2021. इट इज रेकॉर्डेड ऑन द थर्ड लाईन. So before calculating the short term capital gain we have to mention these 3 points. On the first line we should mention the name of the person. On the second line we should mention that we are computing the short term capital gain. Okay, and on the third line we should mention for which assessment year we are calculating the शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. या 3 गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागतात. अँड 3 गोष्टी मेन्शन केल्यानंतर आपल्याला टेबल तयार करावं लागतं वेअर देअर आर 3 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज अँड थर्ड कॉलम इज ऑल्सो अमाऊंट इन रुपीज. अँड वी हॅव टू ड्रॉ दीज 3 कॉलम्स फॉर हाफ पेज ऑफ द नोटबुक. ओके, मग हे ड्रॉ केल्यानंतर सुरुवात कशी करायची. सुरुवात करायची असते सेल्स कन्सिडरेशनपासून. सेल्स कन्सिडरेशन म्हणजे काय, आपण ॲसेट किती रुपयाला विकली, सेल कितीला गेली. आता आपल्याला जे हे टेबल दिलेलं आहे आपण सुरुवातीला फाइंड आउट केलं की ह्यात ज्या तिन्ही ॲसेट्स आहेत ऑल द 3 ॲसेट. तिन्ही ॲसेट कोणकोणते आहेत बघा. तिन्ही ॲसेट्स आहेत. पहिली ॲसेट आहे मशिनरी, सेकंड आहे बिल्डिंग आणि थर्ड आहे गोल्ड. ह्या तिन्हीसुद्धा ॲसेट ह्या शॉर्ट टर्म ॲसेट्स आहेत, बरोबर. त्यामुळे आपल्याला फक्त काय महत्त्वाचं आहे तर अमाऊंट, खरेदी केलेली अमाऊंट, इम्प्रूव्हमेंटची अमाऊंट, सेल केलेली अमाऊंट आणि खर्च झालेला ॲसेट विकण्याचा खर्च, एवढंच फक्त इम्पॉर्टंट आहे. त्यापैकी बघा ॲसेट आपण कितीला विकले ते इथं दिले. ॲसेट सोल्ड आपण आत्ता कॅल्क्युलेशन करतो आहे मशिनरीचं. मशिनरी कितीला विकली 6 लाखाला, त्याला म्हणायचं सेल्स कन्सिडरेशन. ती अमाऊंट घ्यायची आउटर कॉलममध्ये. सेल्स कन्सिडरेशन किती 6 लाख. खाली हेडिंग द्यायचं लेस. लेस ह्या 6 लाखातून सेल्समधून 3 गोष्टी लेस करायच्या. पहिलं म्हणजे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे खरेदी किंमत.
आपण ॲसेट किती रुपयाला खरेदी केलेले बघा, कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजेच कॉस्ट ऑफ परचेस किती रुपये आहे, 5 लाख रुपये. आपण ॲसेट खरेदी केलेले 5 लाखाला. हे झालं फर्स्ट. त्यानंतर सेकंड घ्यायचं असतं कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, ॲसेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी सुधारण्यासाठी केलेला खर्च. बघा किती आहे, इम्प्रूव्हमेंटचा खर्च दिला आहे बघा इथे. कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट आहे 50,000 रुपये. ती अमाऊंट घेतली 50,000. ही दुसरी अमाऊंट. आणि तिसरी अमाऊंट घ्यायची असते ट्रान्सफर एक्सपेन्सेस. ट्रान्सफर एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर सेलिंग द ॲसेट. ॲसेट विकण्याचा खर्च तो बघा शेवटी दिला आहे, किती आहे तो 5,000 आहे. तो आहे तसा घेतला 5,000 रुपये. ओके. सेल्समधून या 3 गोष्टी लेस करायच्या. पहिलं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे खरेदी किंमत, दुसरं कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट म्हणजे ॲसेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी केलेला खर्च, आणि तिसरं ट्रान्सफर एक्सपेन्सेस म्हणजे ॲसेट विकण्याचा खर्च. ह्या तिन्हीच्या खाली रेश सोडून बेरीज आउटर कॉलमला घ्यायची. 5,55,000 ही बेरीज आली. ह्या तिन्हीची बेरीज म्हणजे जी ॲसेट आपण विकली त्या ॲसेटची कॉस्ट ही 5,55,000 आहे. आणि 5,55,000ची ॲसेट आपण कितीला विकली, 6 लाखाला. म्हणजे जादा किमतीला विकली, म्हणजे आपल्याला फायदा झाला. त्या फायद्याला नाव द्यायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किती येईल मग, सेल्स होते 6 लाख, त्यातून हे 5,55,000 काय करायचे बघा, लेस करायचे. लेस करून वजाबाकी जी आली ती प्लस आली. प्लस आली म्हणजे हा फायदा आहे, त्याला नाव द्यायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. त्यामुळं जी मशिनरी आहे, मशिनरी विकून 45,000 एवढा फायदा झालेला आहे. बघा मग इथं शेवटी आपल्याला लागणार आहे तो मशिनरी विकून फायदा किती झाला, 45,000. ही झाली पहिली ॲसेट. आता दुसरी ॲसेट कोणती आहे बघा, ती आहे बिल्डिंग. सेम ह्याप्रमाणेच सुरुवातीला व्यक्तीचं नाव मेन्शन केलं मिस्टर विवेक. सेकंड लाईनला मेन्शन करायचं कॉम्प्युटेशन ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, कंसामध्ये ॲसेटचं नाव बिल्डिंग. आणि तिसऱ्या लाईनला फॉर असेसमेंट इयर 2021. कोणतीही ॲसेट असेल त्या ॲसेटचा कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करण्यापूर्वी हे 3 गोष्टी मेन्शन करायच्या. सुरुवातीला व्यक्तीचं नाव मिस्टर विवेक. सेकंड लाईनला आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करत आहोत हे मेन्शन करायचं, कंसामध्ये ॲसेटचं नाव लिहिलं. आणि तिसऱ्या लाईनला कोणत्या वर्षासाठी, तर असेसमेंट इयर 2021. ह्या 3 गोष्टी मेन्शन करायच्या. आणि आफ्टर मेन्शनिंग दीज 3 पॉईंट्स वी शुड प्रिपेअर 3 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम अमाऊंट इन रुपीज, अँड थर्ड कॉलम इज ऑल्सो अमाऊंट इन रुपीज. हे 3 कॉलम्स आपल्याला तयार करावे लागतात. हे तयार केल्यानंतर कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करण्याची प्रोसेस काय, तो सुरुवात करायची असते नेहमी सेल्स कन्सिडरेशनपासून. व्हॉट इज सेल्स कन्सिडरेशन? सेल्स कन्सिडरेशन म्हणजे काय, सेल्स कन्सिडरेशन मीन्स द प्राईस ॲट विच वी हॅव सोल्ड अवर ॲसेट. आपण आपली ॲसेट किती रुपयाला विकली बघा. आपण आत्ता कॅल्क्युलेशन करतो आहे बिल्डिंगचं. मग फक्त बिल्डिंग कॉलम बघा, हा मशिनरी कॉलम झालेला आहे. बिल्डिंग कॉलम बघा, आपण ॲसेट सोल्ड इथं दिले आहे बघा. किती रुपयाला ॲसेट विकली, 8 लाखाला. मग आहे तशी अमाऊंट घेतली. सेल्स कन्सिडरेशन किती, 8 लाख रुपये. ही जी सेल्स प्राईस आहे, ॲसेट विकलेली किंमत आहे, त्यातून एकूण 3 गोष्टी लेस करायच्या. म्हणून खाली हेडिंग दिलं लेस, वजा. 3 गोष्टी कोणत्या लेस करायच्या, सुरुवातीला लेस करायचं असतं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे काय, कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन मीन्स परचेस प्राईस. ही जी ॲसेट आपण विकली, आपण बिल्डिंग विकली, ही बिल्डिंग आपण किती रुपयाला परचेस केलेली, खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. बघा बिल्डिंगची खरेदी किंमत किती आहे, कॉस्ट ऑफ परचेसेस इथं दिलं आहे. कितीला बिल्डिंग खरेदी केलेली, 7 लाखाला. ती झाली कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. कॉस्ट ऑफ परचेस म्हणजेच खरेदी किंमत म्हणजेच ॲक्विजिशन प्राईस, ती घेतली 7 लाख रुपये. त्यानंतर सेकंड घ्यायचं असतं कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंटसाठी किती खर्च केलेला बघा, एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट इथं दिलं आहे बघा, तो आहे 60,000 रुपये. तो आहे तसा घ्यायचा 60,000 रुपये. आणि तिसरं घ्यायचं असतं ट्रान्सफर एक्सपेन्सेस म्हणजे ॲसेट विकण्यासाठी आलेला खर्च. बघा इथं दिला आहे सेलिंग एक्सपेन्सेस, ट्रान्सफर एक्सपेन्सेस किती, 10,000 रुपये. तो आहे तसा घेतला 10,000. ओके. ह्या तिन्हींच्या खाली रेश सोडून ह्या तिन्हींची बेरीज बाहेर घ्यायची. ती बेरीज झाली 7,70,000. म्हणजे जी आपली ॲसेट आहे बिल्डिंग, त्या बिल्डिंगची कॉस्ट 7,70,000 आहे. आणि ही ॲसेट आपण विकली कितीला, 8 लाखाला. 7,70,000ची ॲसेट 8 लाखाला विकली म्हणजे 30,000 जादा मिळाले. हा फायदा, त्याला नाव द्यायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ही ॲसेट विकून किती फायदा झाला, 30,000 रुपये. उत्तर प्लस आले म्हणजे हा फायदा आहे, त्याला म्हणायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ही झालं सेकंड ॲसेट. आणि आता तिसरी ॲसेट आहे गोल्ड. नेहमीप्रमाणे सुरुवातीला व्यक्तीचं नाव मिस्टर विवेक. सेकंड लाईनला कॉम्प्युटेशन ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, कंसामध्ये गोल्ड लिहिलं. आणि तिसऱ्या लाईनला असेसमेंट इयर 2021.
नेहमीप्रमाणे 3 कॉलम, फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर्स, सेकंड अमाऊंट, थर्ड कॉलम अमाऊंट इन रुपीज. नेहमीप्रमाणे 3 कॉलम. फॉर्मॅट तोच. सुरुवात करायची सेल्स कन्सिडरेशनपासून. आपली ॲसेट गोल्ड आहे बघा, मग गोल्डसाठी बिल्डिंगसुद्धा कॅल्क्युलेशन झाले. आता गोल्ड बघा, गोल्ड आपण कितीला विकलं आहे, असेट सोल्ड इथं दिलं आहे बघा, असेट विकले आपण 3,60,000ला आहे तसं घेतलं. सेल्स कन्सिडरेशन 3,60,000. त्यातून लेस, खाली हेडिंग द्यायचं लेस. 3 गोष्टी लेस करायच्या. पहिलं लेस करायचं असतं फक्त कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन लेस करायचं. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे काय, खरेदी किंमत. आपण किती रुपयाला खरेदी केलं आहे बघा, गोल्ड आपण परचेस केलं आहे. कॉस्ट ऑफ परचेस इथं आहे बघा, गोल्ड खरेदी केलेलं 3 लाखाला आहे तसं घ्यायचं. गोल्ड खरेदी किती केलेलं 3 लाखाला. हे झालं फर्स्ट कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. सेकंड घ्यायचं असतं कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. त्या गोल्डवरती इम्प्रूव्हमेंटसाठी काय खर्च केला आहे का बघा, इम्प्रूव्हमेंटचा खर्च. कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट इथं आहे बघा, तो आहे किती 50,000 रुपये. तो आहे तसा घेतला. कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट 50,000. आणि तिसरं घ्यायचं असतं ट्रान्सफर एक्सपेन्सेस. असेट विकण्याचा खर्च तो किती दिला आहे बघा, शेवटी दिला आहे. ट्रान्सफर एक्सपेन्सेस किती 2% ऑफ सेल्स. त्यांनीच दिलं आहे सेल्सच्या 2% आहे तसं घेतलं. सेल्स किती होते आपले 3,60,000, त्याच्या 2% म्हणजे किती 7,200. हा असेट विकण्याचा खर्च. शेवटी ह्या तिन्हींच्या खाली रेष सोडून बेरीज बाहेर घ्यायची. बेरीज बाहेर किती आले 3,57,200. म्हणजे जे आपले असेट आहे गोल्ड, त्या गोल्डची कॉस्ट 3,57,200 आणि हे गोल्ड आपण विकलं कितीला 3,60,000ला. म्हणजे जादा पैसे मिळाले किती 2,800. हे कसं फाइंड आउट केलं, 3,60,000तून हे 3,57,200 काय करायचे आहेत, लेस करायचे आहेत. वजाबाकी आली 2,800. ती प्लस आली म्हणजे हा फायदा आहे, त्याला नाव द्यायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. त्यामुळे गोल्ड विकून एवढा फायदा झालेला आहे. आपल्याकडे 3 असेट आपण विकलेल्या, आपण प्रत्येक असेटचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट केला. आता आपण टोटल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करूया. पहिल्यांदा मशिनरी बघा, मशिनरीचा कॅपिटल गेन किती होता 45,000, तो आहे तसा घेतला. मशिनरीचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 45,000. दुसरी असेट बिल्डिंग होती बघा, बिल्डिंगचा कॅपिटल गेन किती आहे 30,000 आहे, तो आहे तसा घेतला 30,000. आणि आत्ता गोल्डचा आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किती कॅल्क्युलेट केला आहे 2,800. या तिन्हींची बेरीज केली ती किती आली 77,800. इट इज टोटल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ऑफ मिस्टर विवेक. मिस्टर विवेकनं ज्या काही 3 असेट्स विकलेल्या होत्या, मशिनरी, पहिली मशिनरी, सेकंड बिल्डिंग अँड थर्ड गोल्ड, ह्या तिन्ही असेट विकून त्याला एकूण फायदा किती झालेला आहे 77,800. Okay, so these are the 3 examples on the computation of short term capital gain. You should write down these 3 examples and solution in your notebook. Okay, thank you very much.